शंभूराजांचे कान, पाय, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. कोणी शेणकुटा आणली, कोणी लाकूड फाटा आणला. दहनाची तयारी झाली, पण सर्वांना एकच पेच पडला. चिता रचायची कोणाच्या जागेत? कुळवाड्यांची ती भंबीरी गोविंद महाराला सहन झाली नाही. तो पुढे धावला. गावा शेजारची आपली जमीन दाखवत बोलला, या इकडे या. ही आम्हा महारांची वतनी जमीन. इथं आमच्याच जमिनीत द्या अग्नी माझ्या शंभूराजाला. आम्हा महारापोरांच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा ह्यो पहिला राजा होता बाबांनो. कसं विसरू आम्ही त्याला. गोविंद महाराजच्या जागेत टाकोटाक सरण रचले गेले. शंभूराजाच्या चितेला अग्नी दिला गेला. गावकऱ्यांना जोराचा हुंदका फुटला. रायगडाच्या राजेश्वरा, कुठं आला रे तू पाखरा? अरे शंभूराजा. लोक गुरासारखे हंबरत होते. धाकटी पहाट व्हायच्या आधीच चिता विझवली गेली. राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला. नदीकाठचा जमलेला तो बहादूर वढू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता. एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाधान सर्वांच्या मुखावर होते.